शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे उद्या युतीची घोषणा करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेणार आणि या संदर्भातली घोषणा करणार आहे। वरळी NSCI या डोम मध्ये पत्रकार परिषदेची शक्यता आहे। माधव श्रीवराज प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। आताची महत्त्वाची बातमी, आगामी महापालिका निवडणुका आहेत आणि त्यासाठी ठाकरे बंधूंनी आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। त्यांच्यामध्ये जागा वाटप सुद्धा सुरू आहे, त्या संदर्भातल्या सुद्धा चर्चा सुरू आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार अशी माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे ही युतीची उद्या घोषणा करतील अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेतील आणि या संदर्भातली घोषणा करणार आहेत। वरळी डोम मध्ये पत्रकार परिषद होईल अशी शक्यता आहे। माधव श्रीवराज प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि खास करून मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूंनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे। ठाकरे ब्रँड यासाठी मुंबई महापालिकेमध्ये पूर्णपणे झोकून देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून सध्या तयारी सुरू आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सूत्रांकडून सध्या जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे उद्या युतीची घोषणा करणार आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, सूत्रांकडून माहिती मिळते की ठाकरे बंधू उद्या पत्रकार परिषद घेणार आहे आणि युतीची घोषणा करणार आहे। वरळी NICU डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होईल आणि युतीची घोषणा होईल। खरं तर ही युतीची घोषणा आज उद्यामध्ये होणं अपेक्षितच होतं, कारण ज्या पद्धतीने मुंबई महापालिका निवडणुकांचा वेळ हा जसा जवळ येतोय, अंतिम जागा वाटपाचा फैसला हा सुद्धा जवळपास झाल्यात जमा आहे। ज्या काही जागा थोड्या ज्या ठिकाणी तिढा आहे त्या ठिकाणच्या जागा वाटपाचा निर्णय हा थेट पक्षप्रमुखच घेतील अशा पद्धतीने देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती की ठाकरे बंधू युतीची घोषणा अधिकृतपणे कधी करणार, तर ती प्रतीक्षा आता संपुष्टात येते आणि या घोषणेची सुरुवात आपल्याला होताना यापूर्वी दिसलेली होती की आम्ही दोघं एकत्र आहोत, आम्ही दोघं मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी काही करू इच्छितो, अशा आशयाची विधानंही सातत्याने समोर येत होती। इतकंच नाही तर संजय राऊतांनी आता युतीची घोषणा करण्यासाठी वेगळं असं सांगण्याजोगं काय उरलंय अशा पद्धतीने देखील म्हटलेलं होतं। त्याच्यामुळे युती होणारच यावर शिक्कामोर्तब यापूर्वीच झालेलं आहे। मात्र फक्त अधिकृतपणे या युतीची घोषणा आता उद्या होते आहे आणि ही युतीची घोषणा नेमकी कशा पद्धतीने केली जाणार, सामायिक सभा घेतली जाणार की एखादी पत्रकार परिषद आयोजित केली जाणार, तर या कार्यक्रमाचं स्वरूप हे पत्रकार परिषदेसारखं असेल। इतकंच नाही तर संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये दोन ठाकरे बंधू हे जास्तीत जास्त वेळा एकत्र दिसावेत असा आग्रह दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आहे। प्रत्येकालाच वाटते, ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील त्या प्रत्येक उमेदवाराला वाटेल की दोन्ही पक्षांचे अध्यक्ष, दोन्ही पक्षांचे प्रमुख हे आपल्याकडे यावेत, आपल्या मतदारसंघामध्ये एखादी सभा व्हावी। त्याच्यामुळे जे महत्त्वाचे परिसर आहेत जसं की ठाणे असेल, नाशिक असेल, पुणे असेल आणि मुंबई असेल, तर मुंबईमध्ये पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि मुंबई शहर अशा एकूण 3 सामायिक सभा आणि त्यासोबतच नाशिकमध्ये एक, पुण्यात एक आणि ठाण्यामध्ये एक अशा प्रकारच्या 3 वेगळ्या शहरांमध्ये 3 सभा, अशा प्रकारच्या एकूण 6 सामायिक सभा या ठाकरे बंधूंच्या आगामी काळामध्ये होऊ शकतात। ठाकरे बंधू प्रचार काळात जास्तीत जास्त एकत्र दिसावेत हा आग्रह जरी कार्यकर्त्यांचा असला तरी सुद्धा दिवस अतिशय कमी आहेत। त्याच्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी स्वतंत्रपणे प्रचार करण्यावर देखील भर दिला जाऊ शकतो। निश्चितपणे प्रचाराची रणधुमाळी आता सुरू होईल। जे अंतिम जागा वाटप आहे ते पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना लागलीच फॉर्म द्यायला देखील सुरुवात होईल, उमेदवारांची घोषणा देखील केली जाईल। अगदी मनसे, या निमित्तानेच एक महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की मध्यंतरी बातमी समोर आलेली होती की जोवर जागा वाटप पूर्ण होणार नाही तोपर्यंत युतीची घोषणा केली जाणार नाही, कारण काही गट असे आहेत की जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सुद्धा प्राबल्य आहे आणि मनसेची सुद्धा तितकीच ताकद त्या प्रभागांमध्ये आहे। त्यामुळे त्या संदर्भात जागा वाटपाचं सूत्र नेमकं ठरलंय का आणि ठरलंय तर ते कसं ठरलंय?